संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आज मराठा समाजानं लातूरच्या रेणापुरात भव्य मोर्चा काढला। शनिवारी बीडमध्ये होणाऱ्या महानिषेध मोर्चाची एक प्रकारे झलक या मोर्चात पाहायला मिळाली। या मोर्चात संतोष देशमुख यांच्या लेकीनं केलेल्या आवाहनानं आंदोलनकर्ते गहिवरले। आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले, आमचं सगळं कुटुंब मागे सारले आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या। तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा। हा आक्रोश आहे एका लेकीचा, आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या मुलीचा। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर येतील वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। हा आक्रोश आहे संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा। आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नाही, माझा परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातल्या संशयितांना अटक व्हावी यासाठी शुक्रवारी लातूरच्या रेणापुरात मराठा समाजानं मोठा मोर्चा काढला। या मोर्चात संतोष देशमुखांची दोनही मुलं वैभवी आणि विराज सहभागी झाले। आरोपींवर कारवाई करण्याच्या मागण्यांचं निवेदन या मोर्चाद्वारे तहसीलदारांना सादर करण्यात आलं। या मोर्चाला संबोधित करताना वैभवी कमालीची भावूक झाली आणि आपल्या वडिलांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार वैभवीनं व्यक्त केला। असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून। आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नाही, माझा परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। रेणापुरातल्या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेले। तर या हत्ये प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, लोकांचा अंत पाहू नका असं आवाहन आंदोलनकर्त्यांनी केलं। उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे, त्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं, ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे। हे लोकांचा आता म्हणजे अंत पाहायची वेळ शासनानं बघू नये, कारण लोकांचा अंत आता संपत आलेला आहे। रेणापूर पासून ही टिनगी जी पेटलेली आहे, महाराष्ट्र पेटायला आता वेळ होणार। संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी 28 डिसेंबरला बीडमध्ये विराट मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। शनिवारी निघणाऱ्या निषेध मोर्चाच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं तगडा बंदोबस्त तैनात केलाय। मोर्चेकरांना या निमित्ताने असे आवाहन राहील की आपण आपला जो उद्देश आहे तो पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घ्यावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावं, तसेच जे रूटमध्ये जे काही इतर वाहनं किंवा हे ते येऊ देऊ नयेत आणि जे समाजकंटक कुणी जर येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची आगाऊ माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी। शनिवारी बीडमध्ये निघणाऱ्या निषेध महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी बॅनरबाजीही पाहायला मिळते। मस्ताजोग प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी लावून धरली आहे। येणाऱ्या उद्याच्या मोर्चाला जर ह्यांनी अटक करून नाही आणली, त्याचा जर तपास नाही लावला तर इतकं तीव्र आणि उग्र आंदोलन पुरं त्याच्यानंतर परत छेडण्यात येईल। मग नंतर ह्यांनी बघत राहावा। हे देवेंद्र फडणवीस झाले, अजितदादा झाले, ह्यांना काय जिल्ह्याचे लोक मारून टाकायचे का काय? असे लोक मंत्रिमंडळात घेऊस तर हे तपास पूर्ण होऊस तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या ना, त्यांनी बी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे। शनिवारच्या निषेध मोर्चात सर्वपक्षीयांच्या सहभागाची शक्यता आहे, पण मस्ताजोग प्रकरणात बीडमधल्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यानं सरकारची कोंडी झाली आहे हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।